ततोऽपि यथा न तथैक्यस्य नयत्वं स्यादिपक्षस्य लक्ष्यत्वाच्च एकाङ्गग्रहणादिति पक्षस्य स्याद्यंशतत्वं न तपेति द्रव्यात्मिको नयोस्ति मूलं यथा नयत्वस्य। इथे म्हणणं ही नय आहे. निश्चय नयाचा विषय जो न सांगितला तो ही नय आहे हा भाग स्पष्ट करतात. अर्थालोकविकल्प उभयत्र अविशेषता. अर्थालोक याप्रमाणे दोघांमध्येही सामान्यतः पदार्थाला रागसहित जाणणं ही गोष्ट दोन्ही ठिकाणी समान आहे. निश्चय नयातही विकल्प आहे रागसहित आणि व्यवहार नयातही रागसहित विकल्प आहे. आणि म्हणून निश्चय नय असला काय आणि व्यवहार नय असला काय दोघांच्या ठिकाणीही पक्ष आहे आणि पक्ष आहे म्हणून विकल्प आहे. न तथा इति अस्य नयत्व पक्षस्य लक्षकत्वाच्च स्यात्. हा निश्चय नयाला देखील न हा पक्ष असल्यामुळे लक्ष असल्यामुळे तोही एक नय आहे. एकांग ग्रहणादिति पक्षस्य त्याला म्हणतात की जो वस्तूच्या एका अंगाला ग्रहण करतो तो पक्ष आहे. पुऱ्या वस्तूला न करता वस्तूच्या एका अंशाला जो ग्रहण करतो त्याला पक्ष म्हटला जातो. आणि स्यादी हा अंश धर्मत्व हा जो निश्चय आहे हा वस्तूच्या एका अंशाला ग्रहण करणारा असल्यामुळे तोही नय आहे. न तथा इति द्रव्याधिकनयः अस्ति मूलं यथा नयत्वस्य. न तथा हा द्रव्याधिक नय म्हणा शुद्ध निश्चय नय म्हणा एकार्थवाचक शब्द आहे. हा सगळ्या नयाचं मूल आहे. सगळ्या नयामध्ये जर श्रेष्ठ काय असेल तर हा निश्चय नय हा सगळ्यात श्रेष्ठ आहे. याच्या आश्रयानं जीवाच्या ठिकाणी शुद्ध पर्यायीची उत्पत्ती होऊ शकते आणि म्हणून सगळ्या नयामध्ये याला नयाधिपती निश्चय नयाला असं म्हणणार आहे. एकांगत्वमसिद्धं अनेति निश्चयनयस्य वस्तुनिश्चयविशेषो यथा तथा तद्विशेषत्वात्. वस्तूच्या एका अंशाला जाणं हे काही असिद्ध नाही म्हणतात. ती ही गोष्ट सिद्ध आहे की निश्चय न येते या एका सामान्य अंशाला ग्रहण करतो यामध्ये काही असिद्धता नाही. कारण वस्तूच कशी आहे सामान्य विशेषात्मक आहे. आमची प्रत्येक वस्तू सामान्य विशेषात्मक आहे. म्हणजे काय सामान्य गुण आहे आणि विशेष गुण आहे म्हणून नाही. सामान्य विशेषात्मक आहे याचा अर्थ नित्य अनित्य एक अनेक असा सामान्य धर्म रूपाची प्रत्येक वस्तू आहे. आणि म्हणून वस्तूमध्ये दोन शक्ती आहे. सामान्य ही आहे आणि विशेषही आहे. व्यवहार नयाचा विशेष भेद हा नया विषय झाला आणि निश्चय नयाचा द्रव्याधिक नयाचा विषय सामान्य अंश हा झालेला असणार आहे. आणि म्हणून सामान्य अंश ग्रहण केल्यामुळे तोही एक अंशाला ग्रहण करणारा झाला निश्चय नय आणि नयाचं लक्षण बसलं. वस्तूने शक्तिविशेषो यथा वस्तूमध्ये जशी एक विशेष शक्ती आहे तथा तद अविशेष शक्तित्वात सामान्य शक्ती रूपानही वस्तू आहे.
आता विषयदा यहाँ मुख्यतया द्रव्यार्थिक न्याय और पर्यार्थिक न्याय में अंतर बतलाकर द्रव्यार्थिक न्याय विकल्प रहित कैसे है इसकी सिद्धि कही गई है। विकल्प सहित पाहिजे ते रहित झाला आहे तरी सहित करून घ्या प्रत्येकानं आपल्या पुस्तकात. विकल्प सहित पर्यार्थिक न्याय और उसके अवान्तर भेदों का उदाहरण सहित वर्णन तो पहले ही कर आए हैं, किंतु अब तक द्रव्यार्थिक न्याय के स्वरूप पर विशेष प्रकाश नहीं डाला है। द्रव्य शब्द का शब्दार्थ अन्वय या सामान्य होता है। इससे सिद्ध होता है कि द्रव्यार्थिक न्याय सत में किसी प्रकार का भेद किए बिना उसे सामान्य रूप से ही ग्रहण करता है। यदि वस्तु का विधिमुखेन कथन किया जाता है तो वह धर्म विशेष द्वारा ही हो सकता है, किंतु धर्म विशेष द्वारा वस्तु का वाचक द्रव्यार्थिक न्याय न होकर पर्यार्थिक न्याय है। इसी से ग्रंथकार ने पर्यार्थिक न्याय को विशेषण विशेष रूप और द्रव्यार्थिक न्याय को इसका निषेधक बतलाया है। अब जब इस हिसाब से विचार करते हैं तो जीव है, जीव चैतन्य गुण वाला है इत्यादि व्यवहार न्याय के उदाहरण ठहरते हैं और न तथा यह निश्चय न्याय का उदाहरण ठहरता है, क्योंकि इसके सिवा अन्य प्रकार से निश्चय न्याय के विषय का निर्देश नहीं किया जा सकता। इस प्रकार यद्यपि निश्चय न्याय का विषय और उदाहरण क्या है इसका निश्चय हो जाता है, तथापि वह विकल्प सहित है इसका निश्चय करना जरूर है क्योंकि पहले यह बतला है कि जितने भी नए हैं वे विकल्प सहित होते हैं। अब यदि यह नए जीव है इत्यादि विकल्प से सर्वथा रहित मान लिया जाता है तो इसमें नए का सामान्य लक्षण घटित न होने से यह नए ही नहीं ठहरता है। बात है कि वस्तु का विचार दो प्रकार से किया जाता है, एक सामान्य रूप से और दूसरे विशेष रूप से। विशेष रूप से वस्तु का जिस प्रकार कथन करना शक्य है उस प्रकार सामान्य रूप से नहीं। यद्यपि जीव कहने पर अशेष जीवों का ग्रहण हो जाता है, किंतु जीव में केवल एक जीवन गुण तो है नहीं, उसमें ज्ञान दर्शन आदि और बहुत से गुण हैं। इसलिए जीव शब्द द्वारा जो कुछ कहा गया या समझा गया वह सामान्य रूप न होकर विशेष रूप हुआ। अशेष जीवों का अशेष म्हणजे इतर जीव सोडून इतर प्रवृत्तीही नाही, म्हणजे इतर जीवांचंही नाही आणि जीवत्व गुण सोडून बाकीच्या गुणांचंही नाही। जीव या शब्दाच्या द्वारे दाखवल्या काय जाणार आहे म्हणतात, जीवत्व गुण दाखवल्या गेला आणि म्हणून तोही व्यवहार नाही झाला। तर जीव हा शब्द दोन रूपात येते, एक प्रमाणाचा विषयभूती, एक जीवत्व गुणांनी युक्त असणारा जीव या रूपानं नय रूपात येईल आणि एक जीव हा शब्द शुद्ध निष्ठे नयाच्या विषय रूपात। अशेष शब्दाचा अर्थ बाकीचे जीवही त्यात, अरे जीव म्हणजे सगळं झालं ना, एक जीव आहे। अशेष म्हणजे सर्व, निशेष म्हणजे अशेष, हो ना, शेष म्हणजे बाकीचे आणि अशेष म्हणजे गुण पाहिजे शब्द। अशेष गुणों का पाहिजे का शब्द। द्रव्य चालते ना, बाकीचे जे जीव द्रव्य द्रव्य नहीं है ना ते तिथं अशेष जीवों का ग्रहण हो जाता है। तर जीव म्हटल्यानंतर द्रव्य आले, जीवत्व गुणही आला। अशेष म्हणजे राहिलेले कसे, शेष म्हणजे राहिलेले, शेष म्हणजे राहिलेले, अशेष म्हणजे सर्व जीवही येतात त्या शब्दाच्या माध्यमातून, सगळे जीवही आले अभिप्रेत जरी असो नयाचा विषय दाखवायचा आहे, त्यामुळे जीवत्व गुण तिथं घ्या, हा महत्वाचा अभिप्राय आहे।
जीवत्व सामान्य गुण. हा जीव घेण्याच्या ऐवजी अर्थ त्याचे इतके होते. जीव शब्दाचा वाच्य कोण कोण झाला? जीव पूर्ण द्रव्यही झाला, जीवत्व गुणही झाला, किंवा ज्याला आपण जीवत्व म्हणतो पारिणामिक भावातलं शुद्ध जीवत्व तोही झाला. आता इथं कोणता अभिप्रेत आहे त्यांना? जीव शब्द म्हणताय तेव्हा जीवत्व गुणानं युक्त असा जीव त्यांना अभिप्रेत आहे. म्हणजे जीवत्व गुण अभिप्रेत आहे म्हणून तो व्यवहार लयाचा विषय झाला. जेव्हा जीव गुण अभिप्रेत नाही आणि जीव द्रव्य अभिप्रेत असेल पूर्ण तेव्हा तो प्रमाणाचा विषय होईल. आणि जेव्हा जीव हा पारिणामिक भावरूप शुद्ध जीवत्व अभिप्रेत असेल तेव्हा तो शुद्ध निश्चयाचा विषय. पुढच्या वाक्याचा अर्थ जर पाहिला तर ते गुण तिथं पाहिजे. गुण पाहिजे असं मला वाटतं. हो ना, तर इथं जीवत्व गुणच आहे ना. अशेष जीव म्हणजे जीवत्व गुण. अशेष नाही, अशेष जीव म्हणजे जीवही झाला आणि गुणही झाले, दोन्ही घ्या. नुसता जीव नाही. अशेष गुणता अभिप्रेत आहे. जीवापासून तर भिन्न त्या जीवत्व शब्दाच्या द्वारे बाकीचे जीवही अभिप्रेत आहे असं गृहीत धरलं तरी चालते. कारण त्याने त्या सगळ्यांमध्येही जीवत्वच गुण पाहिला. त्या दृष्टीनं कोणत्या दृष्टीनं तुम्ही त्या जीवत्व शब्दाकडे पाहता हा महत्वाचा भाग आहे. तर जीवत्व गुणरूपानं जर पाहिलं तर सगळ्यांमध्ये तो आहे. या रूपानं सगळे जीवही आले. जीवत्व गुण सगळ्या गुणांपेक्षा पृथक आहे करून पाहिला म्हणून जीवत्व गुणही आला त्याच द्रव्यातला. आणि जीवत्व ही पारिणामिक भाव आहे. जीवत्व दोन प्रकारचं पाहतो आपण. कोणत्या दोन प्रकारचं? शुद्ध आणि अशुद्ध. तर केवळ शुद्ध जीवत्व पाहिलं तर तो पारिणामिक भाव झाला. अशुद्ध जीवत्वाला सोडून म्हणून जीव या शब्दाच्या माध्यमातून नय जेव्हा घ्यायचे असेल तेव्हा दोन अर्थ सहज होतात. जीवत्व गुणही होतो आणि जीवत्व पारिणामिक भावही होतो. सर्व जीवाच सगळे जीव ही अभिप्रेत जीव गुणांना आले ना. अशुद्ध जीवत्व म्हणजे 10 प्राण रूप द्रव्य प्राण का भाव प्राण कसं दोन्ही. इसलिए जीव शब्द द्वारा जो कुछ कहा गया या दृष्टी द्रव्य प्राण जीवत्वच नाही. अध्यात्माच्या दृष्टी द्रव्य प्राण जीवत्व कुठे आहे? भाव प्राण. जीव शब्द द्वारा जो कुछ कहा गया या समझा गया वह सामान्य रूप न होकर विशेष रूप हो हुआ. अतः द्रव्यार्थिक नय न तथा इस प्रकार का विकल्प रूप सिद्ध होता है. यहाँ यह तो कहा ही नहीं जा सकता कि न तथा यह विकल्प ही नहीं है, क्योंकि जिस प्रकार जीव है यह एक विकल्प है, उसी प्रकार न तथा इस द्वारा उसका निषेध करना यह भी एक विकल्प है. यदि कहा जाए कि इस प्रकार निश्चय ने न तथा इस विकल्प रूप भले ही सिद्ध हो जाओ, पर इस विकल्प द्वारा पदार्थ का ज्ञान न होने से उसे पदार्थ के ज्ञान से शून्य ही मानना चाहिए. पर ऐसा कहना युक्त नहीं है, क्योंकि म्हटलं तेवढं एक लक्षात घ्या. त्यांना काय म्हणायचं ज्ञानच नाही. तो न येते म्हणताय त्यानं काहीच घेतलं नाही ना ग्रहण केलंच नाही आणि म्हणून तो ज्ञान पर्यायही नाही असंच म्हणणार आहे कोणी तर त्याचा निषेध करताय की तीही एक ज्ञान पर्याय. जसं जीव आहे ही एक ज्ञान पर्याय आहे हे जाणं, त्याप्रमाणे केवळ जीव नाही ही एक ज्ञान पर्यायच आहे. तेवढा एक भाग लक्षात ठेवायचा. निश्चय नयाचा विषय न येते आहे म्हणजे काय आहे? केवळ शब्द लावायचा आहे. जे जे व्यवहार नाही सांगेल तेवढाच नाही. ते नाहीच म्हटलं तर नयाभास होईल. एका शब्दानं फरक पडेल. शब्द न येती नाही, न आणि इति हो ना. तर म्हणजे दोघात फरक आहे. येती म्हणजे मग तो क्रियापद होईल. तसं नाही म्हणत. ते त्याला संधी करूनच नेती म्हणत. न फक्त न इति असं. हो ना. तर न म्हटल्यानंतर काय होईल? नाही.
म्हणजे जो गुणधर्म सांगतो आहे व्यवहार नय तो नाही हे नाही सिद्ध करायचं आहे निश्चय नयाला, नाही तर त्याचा उलटा अर्थ होईल. काय झालं? नचा अर्थ नाहीच हा नाही, तो धर्म त्याला अभिप्रेत आहे परंतु तेवढाच नाही अजून काही आहे हे त्याच्याद्वारे त्याला सिद्ध करायचं आहे. इथं श्लोकामध्ये दोन न येतात ना, न आणि नेती. तर न नेती हे निश्चय नयाचं लक्षण झालं. आणि त्याच्या हा, आधी तर एकांगत्वम असिद्धम न इकडे न लावायचा तो. सर्व न जमा करा, समान आले तर होकार घ्या. नाही इकडे लावायचा. एकांगत्वम असिद्धम न निश्चय नयामध्ये एका अंशाला जाणतो एकांगत्व आहे हे काही नाही असं नाही, त्याच्यातही एकांगत्व आहे. चर्चा आले का? असिद्ध न दोन झाले की नाही, त्याच्यामुळे एक होकार आला. नेती इकडे निश्चय नयाचं लक्षण झालं. आलं का लक्षण? इकडे लाव. निश्चय नयस्य नेती पुन्हा एकांगत्वम असिद्धम न इकडे लावायचा एकांगत्वाकडे. आणि नेती हे निश्चय नयाचं लक्षण झालं. नेती म्हणजे न इतीस ना. हो, इथं फोड नाही करायची. न पुन्हा नेती असं नाही, न इकडे लावायचं आहे. एकांगत्वम असिद्धम न. पहिला न तिकडे लाव. नाही म्हणजे सिद्ध आहे. सिद्ध आहे. आणि निश्चय नयस्य नेती हा एकांगत्व कोणता आहे? तर निश्चय नयाचं नेती या निश्चय नयाच्या स्वरूपामध्येही एकांगत्व असिद्ध नाही, हा त्याचा अर्थ आहे. पर ऐसा कहना युक्त नहीं है, क्योंकि न तथा इस विकल्प में अशेष विशेषों से रहित वस्तु का सामान्य रूप से प्रतिभास निहित है, अतः इसे पदार्थ के ज्ञान से शून्य नहीं माना जा सकता. आशय यह है कि पर्यार्थिक न्याय द्रव्य क्षेत्र काल और भाव के भेद से वस्तु का विवेचन करता है, किंतु द्रव्यार्थिक न्याय में वस्तु का द्रव्याधिक रूप से भेद विवक्षित नहीं रहता. अतः द्रव्यार्थिक न्याय का विषय न तथा इस उदाहरण द्वारा ही दिखलाया जा सकता है. इस प्रकार द्रव्यार्थिक न्याय और पर्यार्थिक न्याय में क्या अंतर है, द्रव्यार्थिक न्याय का विषय और उदाहरण क्या है तथा वह विकल्प रहित कैसे है, इसका विचार किया. हाँ, सही. म्हणजे पर्यार्थिक न्यायाने जे कथन केलं ते सपसेल द्रव्यार्थिक न्यायानं नाकारलं. सपसेल नेती म्हणून. अशेषचा नेमका अर्थ काय? अशेष, शेष म्हणजे उरलेले, पण अशेषचा एक्झॅक्टली राहिलेले सगळे. मग ते तर शेष झालं ना. शेष म्हणजे बाकी. तर अशेष म्हणजे काय झालं? जे शेष होते त्या सगळ्यांचा समुदाय घेणार तरी तुम्ही राहिलेले सगळे अशेष धर्म जे राहिले, एक जीवत्व धर्म जसा घेतला. ते 2-3 ठिकाणी आला ना अशेष. तर मग शेष म्हणजे राहिलेले हे नक्की. अशेष म्हणजे असा जीव जे राहिलेले गुणधर्म आहे ते घेत नाही तो, तेवढाच नाही हे घेतो, म्हणून अशेष म्हटलं. प्रमाणात काय राहिलेले गुणधर्म घेतल्या जातात. थोडा भाग लक्षात घे. प्रमाणाचा जीव ज्ञानवान आहे स्यात असं जेव्हा आपण म्हणू तर प्रमाणाचं वाक्य काय होईल? स्यात शब्दाच्या द्वारे सगळे गुण अभिप्रेत आहेत. अशेष गुण किंवा पूर्ण द्रव्य त्याच्याद्वारे त्यांना अभिप्रेत असतो. शेष म्हणजे सुद्धा बाकीच होते ना, राहिलेले जे आहेत ते शेष. प्रमाणाच्या विषयात ते झालं. नयामध्ये अशेष म्हणजे हे बाकीचे त्याच्यात त्यामध्ये नाही. हे आता ते प्रमाणाचा ते असे विचार शेष आणि अशेष शब्दाचं फक्त आपल्याला थोडंसं स्पष्टीकरण पाहिजे. आता शेष म्हणजे काय? राहिलेले आहे. अशेष म्हणजे संपूर्ण आहे. शब्दशः अर्थ पाहिजे असेल तर संपूर्ण. हा, हा जो घेतलाय तोही आणि दुसरा राहिलेले म्हणजे सगळे आलेच पूर्ण त्याच्यात. विवक्षिताला फक्त जो विवक्षित आहे
आहे तो घ्यायचा. तो सोडून तो धरून असे तो धरून असे कधी शेष म्हटलं असतं तर हा बाकीचे- सोडून बाकीचे असा झाला असेच आले असते. तर हा सुटला असता त्या हा ठिकाणी सुटत होता. तो सुटू द्यायचा नाहीये आणि बाकीचे घ्यायचे आहे म्हणून अशेष आहे. दुसरा एक लक्षात घ्यायचंय तिथं सामान्य रूप से प्रतिभास याचा अर्थ सामान्य शब्द दोन रूपाने येतो. एक दर्शनासाठी येतो, एक द्रव्यार्थिक नयासाठी येतो आणि एक निश्चय नयासाठी येतो. काय झालं? सामान्य धर्माचं ग्रहण याचा अर्थ तीन रूपाला आला. सामान्य शब्द कुणासाठी आला? पहिला दर्शनासाठी आला. सामान्य रूपानं प्रतिभास होणं. सामान्याचा म्हणजे शब्द थोडे लक्षात घ्या, वाक्यात गोंधळ करा, वाक्य लिहून ठेवण्यासारखे असतात. सामान्याचा प्रतिभास, सामान्य रूपानं प्रतिभास. काही फरक लक्षात आला? हा, तर सामान्याचा प्रतिभास म्हणजे सामान्य धर्माचा नित्य एक तत् असा प्रतिभास, तो द्रव्यार्थिक नयाचा विषय झाला. सामान्य प्रतिभास म्हणजे दर्शन झालं. सामान्य रूपानं जेव्हा प्रतिभास शब्द मी म्हणणार आहे तेव्हा तिथं गृहीत आहे दर्शन. आणि इथं जे त्यांना सामान्य सांगायचं आहे तिथं काय आहे? सामान्य याचा अर्थ तिथं निश्चय नयाचा विषयभूत न्यायक स्वरूपी आत्मा. सामान्य शब्दाचा अर्थ दोन्ही नाही इथं गृहीत. दर्शन तर नाहीच नाही, पण सामान्य अंशही नाही. म्हणून आपण निश्चय न्यायाचा विषय काय मानतो? अंश नाही मानत, अंशी मानतो. तो सामान्याचा अर्थ इथं अभिप्रेत आहे. ननुच व्यवहारनया सोदाहरणो यथा तथायमपि भवतु तदा को दोषो ज्ञानविकल्पा विशेषतो न्याया सयथा व्यवहारनया सदनेकं स्याच्चिदात्मको जीवा तदितरनया साक्ष्यम् वदतु सदेकं चिदात्मवद्विति चेत्. शंकाकार शंका देतोय. व्यवहारनया यथा सोदाहरणो तथा अयमपि. व्यवहारनय जसा उदाहरण सहित आहे त्याप्रमाणे हा देखील उदाहरण सहित माना ना. तुम्हाला त्यात काय बाधा आहे? व्यवहार नयाचे जसे उदाहरण देता येते, माझं वाक्य गेलं आहे आपल्याला की निश्चय नयाचं उदाहरणही देता येत नाही. तर त्यावर तो शंका घेतो आहे. व्यवहार नयाचं उदाहरण तुम्हाला अनेक देता येतात, निश्चय नयाचं उदाहरण न देता यायला काय बाधा आहे तुम्हाला? तदा को दोष हा भवतो. निश्चय नय उदाहरण सहित आहे असं जर मानलं तर काय दोष आहे? का म्हणतोय? म्हणतात मी त्यालाही उदाहरण सहित माना. तर ज्ञान विकल्प अविशेषता. हा, दोघांमध्ये ज्ञान विकल्प आहे, तुम्हाला मंजूर आहे ना? दोघही ज्ञानाचा पर्यायच आहे. व्यवहार नाही जसा ज्ञानाचा पर्याय आहे तसा निश्चय नयही ज्ञानाचाच पर्याय आहे. मग दोघांमध्ये विकल्प जर आहे तर दोघही उदाहरण सहित आहे मानायला तुम्हाला काय बाधा आहे? यथा व्यवहार नया सद अनेकम स्यात् चिदात्मको जीव. व्यवहार नयाचं उदाहरण काय ठेवलं होतं म्हणतात आम्ही? सद जे आहे ते अनेक रूपाचं आहे किंवा जीव हा चिदात्मको स्यात्. जीव चैतन्य स्वरूप आहे. इथं काय झालं? विशेषण विशेष रूप संबंध आला. जीव चिदात्मक आहे म्हणून तो व्यवहार झाला. सत अनेक आहे म्हणून तो व्यवहार झाला. तर इतर नया हा स्वपक्षम वदतो. निश्चय नय, इतर नय म्हणजे निश्चय नय. हा निश्चय नय ही आपल्या स्वपक्षाला सांगेल. सदेकम चिदात्मत्वम इतिचे. निश्चय नयाचं हे उदाहरण होईल ना. सदेक आहे किंवा चिदात्मक आहे. दोन मध्ये काय अंतर आलं लक्षात? चिदात्मको जीवा आणि चिदात्मक जीवा. विशेषण विशेष संबंध नाही आला खालच्या याच्यात. वरच्या याच्यात विशेषण विशेष संबंध आला, मग तर काही तुला बाधा नाही.
शंकाकाराचं हे शंका आहे. न यथा संकर दोषो भवति तथा सर्वशून्य दोषश्च स यथा लक्षण भेदात् लक्ष्य विभागोऽन्यथा सिद्धा लक्षणमेकस्य सतो यथा कथञ्चित् यथा विदाकरणं व्यवहारस्य तथा निश्चयस्य पुनः अत चेत् सदेकमिति वा चिदेव जीवोऽत निश्चयो वदति व्यवहारान्तरभावो भवति सदेकस्य तद्विदावत्ते एकं सदुदाहरणे सल्लक्षणं लक्षणं तदेकमिति लक्षण विभागो भवति व्यवहारतास्नान्यत्र यदुदारीयतेभ्यभेदबुद्धिमता उक्तवदत्रापि तथा व्यवहारनयो न परमार्थः एवं सुसिद्धशङ्कर दोषे सति सर्वशून्यदोषस्य निरपेक्षस्य नयत्वाभावार्थलक्षणाद्भावत्वात्. न यथा तू म्हणतोस त्यालाही जर निश्चय नयालाही उदाहरण सहित मानलं तर दोन आपत्ती येईल. संकर दोष होईल आणि सर्व शून्य दोष येईल. लक्षण भेदात लक्ष विभाग हा लक्ष्याचा विभाग केव्हा केला जातो? ह्या जीव आहे, हे पुद्गल आहे, हे केव्हा केल्या गेलं? लक्षणानं केल्या गेलं ना. जीव आणि पुद्गल हा भेद केव्हा केला गेला? त्याच्या लक्षणानं लक्षभेद होतो. तर म्हणतात दोघांचं लक्षण जर एक केलं तुम्ही, दोघंही उदाहरण सहित मानले. कोण दोघं? व्यवहार आणि निश्चय. हे दोघंही जर उदाहरण सहित मानले तर दोघांचं लक्ष एकच झालं. म्हणून लक्षण भेदात लक्ष विभाग हा. तर लक्ष विभाग न झाल्यामुळे अनन्यथा सिद्ध असिद्ध त्याची सिद्धी होऊ शकत नाही. यथा कथंचित यथा लक्षण एकस्य द्विधाकरणं. एकाचं लक्षण तुम्ही काय केलं? भेद करणं. कुणाचं लक्षण केलं? व्यवहार नयाचं लक्षण केलं आहे आपण. भेद करत जाणं. व्यवधीयते इति व्यवहारः. जो भेद करत जातो त्याला व्यवहार म्हणतात. किंवा भेदात अभेद करीत जातो त्यालाही व्यवहार म्हणतात. यांच्या दृष्टीत तो येत नाही म्हणून त्यांना तो भेटला नाही. थोडं मी काय म्हणते लक्षात घ्या. अभेदात भेद करणं एवढाच व्यवहार बसला. भेदात अभेद करणं हा व्यवहार नाही बसला. दोन द्रव्यात एकत्व याला नयच नाही मानत ना ते. भेदात अभेद करणं म्हणजे काय झालं? शरीराला आत्मा मानलं, घरादाराला आपलं मानलं. तर इथं दोन भिन्न वस्तूत एकत्व केलं ना आपण. याला हे नया भासात टाकतात. म्हणून यांच्या दृष्टीत तो व्यवहार नाहीच. एकच व्यवहाराला अभेदात भेद करणारा. व्यवहारस्य तथा स्यात् तदितरथा निश्चय नयस्य पुनः. व्यवहाराचं जसं भेद करणं हे लक्षण झालं त्याचप्रमाणे निश्चयाचंही भेद करणं हेच लक्षण होईल तुमच्या उदाहरणासहित जर मानलं. अथ सद एकम इति वा चिदैव जीवो वा निश्चयो वदति. निश्चय जर हे म्हणणार असेल की सत एक आहे किंवा चिदैव जीव हा जीव चेतन स्वरूप आहे. व्यवहारांतर्भावो भवति. त्या सगळ्याचा अंतर्भाव कुठं झाला? व्यवहारांतर झाला. एकस्य विधापत्ते
एकाला दोनची आपत्ती येईल. एकम सदुदाहरणे सल्लक्षम लक्षणम तदेकम इति. उदाहरणात काय झालं, सत लक्ष झालं आणि एकम हे त्याचं लक्षण झालेलं असणार आहे. लक्षण लक्ष विभागो भवती व्यवहारतः स न अन्यत्र. हा लक्ष लक्षण विभागही कुठं होईल, व्यवहार नयानच हा भेद होईल ना. जीव आणि ज्ञान. जीव ज्ञानवान आहे, यात काय झालं, जीव लक्ष झालं, ज्ञानवान हे त्याचं लक्षण झालं. भेद केलास ना तुम्ही, तर जिथं जिथं भेद केला तो एका द्रव्यातला का होईना पण भेद केला आणि म्हणून ते सगळं व्यवहार नयातच अंतर्भूत होते. सगळा खुलासा एका वाक्यात आपल्याला पाहायचा आहे की त्यांनी निश्चय नयाचं उदाहरण काय ठेवलं होतं, चिदात्मक जीव किंवा सत एक. तर म्हणतात सत एक मध्येही काय झालं, भेद आला. चिदात्मक जीव म्हटलं तरी दोन आले आणि म्हणून भेद असल्यामुळे तू जे उदाहरण निश्चय न्यायासाठी दिले ते सगळे व्यवहारातच अंतर्भूत झाले. अथवा चिदैव जीव यद उदाह्रियते अपि अभेद बुद्धिमताः उक्तवद अत्रापि तथा व्यवहारनयो न परमार्थः. चिदैव जीवा, जसं सतमध्ये लक्ष लक्षण भेद आला तसाच चिदैव जीवामध्येही लक्ष लक्षण भेद येतो. यद उदाह्रियते, तू जे काही उदाहरण दिलं, अभेद बुद्धिमता, अभेद आहे बा, अखंड आहे आणि म्हणून तो द्रव्यातील न्यायाचा निश्चय न्यायाचा उदाहरण आहे असं जर तू म्हणत होता. उक्तवद अत्रापि तथा व्यवहारनयो, तो देखील व्यवहारनयच होतो. न परमार्थः, तो देखील निश्चय नाही. एवं सुसिद्ध संकर दोषे सती. त्यामुळे काय झालं, तुझा निश्चय नाही राहिलाच नाही. एक तर सगळे व्यवहारच नाही झाले, म्हणजे सगळ्याचा तू संकर केला. आता जर सगळा व्यवहारच झाला, निश्चय नाही, तर व्यवहार येईल कुठून. निश्चयाविना व्यवहाराचाही अभाव होईल आणि म्हणून निश्चयाचा अभाव जर तू केला तर व्यवहाराचाही अभाव होतो. म्हणून सर्व शून्य दोष येतो किंवा सगळे एकच होईल, हा दोष